तर पहा, श्रम एवं रोजगार मंत्रालय, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, द मिनिस्ट्री ऑफ लेबर एम्प्लॉयमेंट. तर ई श्रम कार्ड, ई श्रम कार्ड जे आहे त्याचे फायदे काय आहेत, त्याबद्दल, ते कोणाकोणाला मिळालं जातं, कोणकोणत्या कामगारांना मिळालं जातं, ह्यामार्फत आपल्याला किती अनुदान मिळतं, किती रक्कम मिळते, किती विमा मिळतो, तर हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका. अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण हा व्हिडिओ इथं बनवलेला आहे. तर पहा, ई श्रम पोर्टलवर नोंदणी कशी करायची, तर ही सर्व माहिती आपण इथे समोर पाहणार आहोत. तर पहा, ई श्रम पोर्टलवर ज्यांनी कोणी नोंद केली आहे, ज्यांनी नोंदणी केलेली आहे, त्यांच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांची इथं मदत, आर्थिक मदत भेटली जाते, आर्थिक मदत मिळते. तर नेमकं ई श्रम पोर्टलचे फायदे काय आहेत, ते कोणाला मिळते, याचा लाभ काय आहे, तर ही सर्व माहिती आपण इथं पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. तर पहा, कुटुंबाला मिळते 2 लाखाची मदत. तर ई श्रम पोर्टलवर नोंदणीचे हे आहेत फायदे. तर नेमकं फायदे काय आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. तर पहा, ई श्रम पोर्टल रजिस्ट्रेशन. तर केंद्र सरकारच्या ई श्रम पोर्टलवर असंघटित क्षेत्रातील 30.58 कोटी कामगार नोंदणी करत आहेत. पहा, ई श्रम पोर्टलवर असंघटित क्षेत्रातील 30.58 कोटी कामगार नोंदणी करत आहेत. तसेच अपघाती मृत्यू आणि अपंगत्व आल्यास तुम्हाला सरकारकडून मदत मिळते. पहा, ज्यांचा कोणाचा अपघाती मृत्यू होतो किंवा त्यांना अपंगत्व येते, तर त्यांना सरकारकडून मदत मिळते. तर आपण समोर पाहणार आहोत की सरकारकडून नक्की काय मदत मिळते, अपघाती मृत्यू झाल्यास किती मदत मिळते, अपंगत्व आल्यास किती मदत मिळते, किती रुपयांची आर्थिक मदत मिळते, हे देखील आपण इथे समोर पाहणार आहोत. याबद्दल सविस्तर माहिती आपण इथे आता पाहूया. तर पहा, ई श्रम पोर्टल रजिस्ट्रेशन. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना गीग कामगारांसाठी मोठी घोषणा केली होती. तर गीग कामगार म्हणजे काय, तर जे छोटे मोठे व्यवसाय करून जे आपली उपजीविका भागवतात, आपलं पोट भरतात, त्यांना गीग कामगार असं म्हटलं जातं. तर तुम्हाला माहीत असेलच, आपलं 2 फेब्रुवारीला केंद्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला होता. तर निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. तासिका किंवा रोजंदारीवर काम करणाऱ्या गिग वर्करसाठी ई श्रम पोर्टलवर नोंदणीची सुविधा देण्यात आलेली आहे. तर याचा फायदा सुमारे 1 कोटी कामगारांना होणार आहे. पहा, 1 कोटी कामगारांना या ई श्रम फायदा होणार आहे. गिग कामगार जे आहेत, तर त्यांच्या श्रेणीमध्ये कोण कोण येतं, तर पहा, तर गिग कामगारामध्ये सेल्समन, हेल्पर, ऑटो चालक, ड्रायव्हर, पंक्चर दुरुस्ती करणारे, मेंढपाळ, दुग्ध उत्पादक, शेतकरी, सर्व पशुपालक, पेपर विक्रेते, डिलिव्हरी बॉय, वीटभट्ट्यावर काम करणारे मजूर इत्यादींचा समावेश आहे. पहा, तर इत्यादी मजुरांसाठी ही नोंदणी इथं त्यांनी करायची आहे. त्यांच्यासाठी ह्या योजनेचा नक्कीच फायदा आहे. तर आपण हे समोर पाहणार आहोत की त्याचा फायदा काय होणार आहे आणि त्याची नोंदणी कशी करायची आहे, ही माहिती आपण इथे समोर पाहणार आहोत. ई श्रम पोर्टलवर नोंदणीचे फायदे काय आहेत, म्हणजे ई श्रम पोर्टलवर जर आपण नोंदणी केली तर आपल्याला त्याचे काय काय आणि कोणते कोणते फायदे मिळतात. तर पहा, केंद्र सरकारच्या ई श्रम पोर्टलवर असंघटित क्षेत्रातील 30.58 कोटी कामगार नोंदणी करत आहेत. तर असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. असंघटित क्षेत्रात जे लोक काम करतात, म्हणजे जे गरीब आहेत, आताच आपण पाहिलं की पहा, सेल्समन, हेल्पर, ऑटो चालक, ड्रायव्हर, पुन्हा पंक्चर दुरुस्ती करणारे, पुन्हा मेंढीपाळ, पुन्हा दुग्ध उत्पादक शेतकरी, पुन्हा सर्व पशुपालक, पुन्हा पेपर विक्रेते किंवा वीटभट्ट्यावर काम करणारे किंवा डिलिव्हरी बॉय, तर हे सर्व गरीब घरातील सर्व गरीब आहेत. तर हे सर्व गरीब कुटुंबासाठी ही योजना आहे. आणि हे सगळं असंघटित क्षेत्रातील लोक आहेत. तर ह्या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आर्थिक सुविधा, आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सरकारनं ही ई श्रम जी योजना आहे ती सुरू केलेली आहे. तर ई श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या गिग कामगारांना अनेक फायदे मिळतात. पहा, ई श्रम पोर्टलवर ज्यांनी कोणी नोंदणी केलेली आहे, तर या गिग कामगारांना अनेक फायदे मिळतात. तर नोंदणी असलेल्या कार्डधारकाचा जर मृत्यू झाल्यास कुटुंबाला 2 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. पहा,
नोंदणी केलेल्या कार्डधारकाचा जर मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. आणि जर तुम्ही अपघातात अपंग झालात तर तुम्हाला 1 लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. ज्या कार्डधारकाचा मृत्यू झाल्यास त्याला 2 लाख रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे. आणि जर अपघातात अपंग झाले तर त्यांना 1 लाख रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे. तर ई श्रम पोर्टलवर नोंदणी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे करता येते. पहा, तुम्हाला जर ई श्रम पोर्टलवर नोंदणी करायची असेल तर ती ऑनलाईन पद्धतीने सुद्धा केली जाते आणि ऑफलाईन सुद्धा पद्धतीने केली जाते. तर दोन्ही प्रकारे ही नोंदणी केली जाते. तर ती आपण कशी करणार आहोत, त्यासाठी काय काय लागणार आहे, कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत, नोंदणी कुठे करायची, कशा प्रकारे करायची, ही सर्व माहिती आपण समोर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तसेच जर आपल्या जवळ कोणी सेल्समन, हेल्पर किंवा ऑटो चालक किंवा ड्रायव्हर किंवा पंक्चर दुरुस्ती करणारे किंवा पेपर विक्रेते किंवा वीटभट्ट्यावर काम करणारे जे मजदूर असतील त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायचा आहे. त्यांना देखील ह्या व्हिडिओचा फायदा होणार आहे. तर पहा, ऑनलाईन नोंदणी कशी करावी. तर ई श्रम पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने जी नोंदणी आहे ती कशी करायची आहे ते आपण इथे सविस्तर स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर पहा, आपल्याला eShram.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. तर सर्वांनी eShram.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. आणि नंतर तुम्ही ही वेबसाईट जी आहे ती तुम्ही गुगल क्रोमवरती सर्च करून तुम्ही त्या वेबसाईटवरती तिथून जाऊ शकता. तर रजिस्टर व ई श्रम बटनावर क्लिक करा. तुम्ही जसंच या वेबसाईटवर एंटर केलं असेल, ह्या वेबसाईटवर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला रजिस्टर ऑन ई श्रम या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड तिथं टाकायचा आहे. तुम्ही तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर तुम्ही लिंक केलेला आहे तर तोच मोबाईल नंबर तुम्ही तिथे टाकायचा आहे. आणि खाली एक कॅप्चा दिलेला असेल तो कॅप्चा तुम्ही तिथे टाकायचा आहे. तुम्ही EPFO आणि ESIC सदस्य आहात की नाही या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तसेच तुम्ही सेंड OTP वर क्लिक करा आणि मोबाईलवर मिळालेला OTP टाका. तुम्ही लगेच OTP सेंड या बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती जो OTP प्राप्त होईल तुम्ही तो OTP तिथे टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा 14 अंकी आधार क्रमांक टाका आणि TNC वर टिक करा. पहा, त्यानंतर तुम्हाला तुमचा जो आधार क्रमांक आहे, आपला जो आधार नंबर असतो 14 अंकी, तो तिथे टाकायचा आहे आणि TNC यावर आपलं जे मार्क आहे ते तिथे टिक मार्क करून घ्यायचं आहे. तसंच खाली सबमिटवर क्लिक केल्यानंतर एक नवीन फॉर्म उघडला जाणार आहे. म्हणजेच तुम्ही खाली सबमिट बटनावर जसंच तुम्ही क्लिक कराल तर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडणार आहे, एक नवीन फॉर्म उघडणार आहे. त्यात तुमची जन्मतारीख, पत्ता, शिक्षण आणि बँक माहिती भरायची आहे. पहा, तो नवीन फॉर्म उघडल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जन्मतारीख, पत्ता, शिक्षण आणि बँक माहिती भरायची आहे. अतिशय ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला काळजीपूर्वक भरायच्या आहेत. कोणतीही गोष्ट इथं चुकली नाही पाहिजे ह्याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे. सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा आणि नंतर संमतीवर टिक करून सबमिट करा. तुमची नोंदणी पूर्ण होईल. तुम्ही ते डाउनलोड करून प्रिंटआउट देखील घेऊ शकता. पहा, अतिशय सोप्या पद्धतीने ही माहिती तुम्हाला इथं भरायला मिळणार आहे, भरायची आहे. सर्व माहिती काळजीपूर्वक तुम्ही तपासून आणि नंतर संमतीवर टिक करून सबमिट करायची आहे. तुमची नोंदणी पूर्ण होईल. तुम्ही ते डाउनलोड सुद्धा करू शकता. तर पहा, लगेच तुमची नोंदणी पूर्ण होईल आणि तुम्ही ते ई श्रम कार्ड जे आहे ते लगेच तुम्ही त्याचं प्रिंटआउट देखील घेऊ शकता. अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीची ही माहिती तुम्हाला तिथे भरायची आहे. यासाठी तुम्हाला मॅक्झिमम जास्तीत जास्त मी तर म्हणेल 10 मिनिटाचा वेळ लागणार आहे. तर लगेच तुम्ही ही नोंदणी करून घ्यायची आहे. वाटलं तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतो. तुम्ही तिथून डायरेक्ट त्या पेजवरती जाऊन तुम्ही ही सगळी माहिती सविस्तर भरायची आहे. जर व्हिडिओ समजला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ मागे घेऊन तुम्ही परत ही व्हिडिओ बघून ही माहिती वाचून तुम्ही तो फॉर्म भरायचा आहे. तुम्ही त्या साईटवरती जाऊन ऑनलाईन नोंदणी करायची आहे. तर ही झाली ऑनलाईन पद्धतीची नोंदणी. तर ऑफलाईन नोंदणी कशी करायची आहे ती देखील माहिती आपण इथे पाहणार आहोत. तर पहा, जर तुम्ही ऑनलाईन करू शकत नसाल, ऑनलाईन नोंदणी जर तुम्ही करू शकत नसाल तर जवळच्या CSC म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटरवर जायचं आहे. तिथे तुमचं आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर आणि बँक खात्याची प्रत सोबत ठेवायची आहे. पहा,
जर तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करायला येत नसेल तर तुम्ही जवळ तुमच्या जे CSC सेंटर असतं जिथं आपण फॉर्म वगैरे भरतो तर तिथे जायचं आहे आणि तुमचं आधार कार्ड, बँक खातं आणि आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर या 3 गोष्टी तुम्हाला सोबत घेऊन जायच्या आहेत. CSC ऑपरेटर तुमची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करेल. तर CSC ऑपरेटर जो आहे ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमची ई-श्रम पोर्टलवर तुमची ती नोंदणी करून देईल.